भारतीय पेहराव असणारी साडी खास प्रसंगी नेसली जाते। वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिलांचं सौंदर्य साडीत अधिक खुलून येतं, हे खरं आहे। पण कितीही साड्या असल्या तरी महिला मंडळींना त्या कमीच असतात। एखाद्या सोहळ्यात गेल्यावर दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीची साडी पाहिली की अरे काय सुंदर साडी आहे, पण आपण ही साडी का नाही घेतली? माझ्याकडे मात्र त्याच डिझाईनच्या साड्या आहेत। असं तुमच्याही बाबतीत होतं का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी। आज आम्ही तुम्हाला तुमच्याकडे कोणत्या साड्या या असायलाच हव्यात याच्या काही टिप्स सांगणार आहोत। नंबर 1, पैठणी। बऱ्याच महिलांची इच्छा असते की एकतरी पैठणी माझ्याकडे असावी, पण महाग असल्याने ती घेतली जात नाही। पण स्वस्त पैठणी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता। या साडीच्या पदरावर मोराची नक्षी असते। नंबर 2, कांजीवरम। तामिळनाडूच्या कांचीपुरममध्ये ही साडी बनवली जाते आणि वेडिंगसाठी आवर्जून या साड्या नेसल्या जातात। ही साडी बनवण्यासाठी शहतूतच्या रेशमाचा वापर केला जातो। या साडीची बॉर्डर आणि पदर हा एकाच रंगाचा असतो। नंबर 3, बनारसी। बनारसी साडी प्राचीन काळामध्ये या साडीमध्ये सोन्याची किंवा चांदीची तार लावली जायची, पण आता या साडीमध्ये कृत्रिम तारांचा वापर करण्यात येतो। भारतातील काही ठिकाणी लग्न समारंभामध्ये बनारसी साडी आवडीने नेसली जाते। नंबर 4, पेशवाई। ही साडी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तयार केली जाते। या साडीचं मटेरियल खूपच सॉफ्ट असतं। पेशव्यांच्या काळात अशा पद्धतीच्या साड्यांचा वापर केला जायचा, त्यामुळे या साड्यांना पेशवाई असं म्हटलं जातं। नंबर 6, साऊथ इंडियन। मोती किंवा पांढऱ्या रंगाची कॉटन साडी प्रत्येक महिलेकडे असायलाच हवी। या साड्यांचा वापर दक्षिण भारतात जास्त प्रमाणात केला जातो, मात्र अलीकडे भारतातील अनेक महिला या साडीला पसंती देतात। इव्हन महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा लुक आवडीने लग्नात करतात। नंबर 7, बांधणी। बांधणी साडीला बंदेज साडीच्या नावाने देखील ओळखलं जातं। ही साडी गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार केली जाते। ही साडी विविध रंगांमध्ये मिळते। नंबर 7, चिकनकारी। मुघलांद्वारे सुरू केलेल्या लखनौच्या प्राचीन कढाई कलेला चिकन असं म्हटलं जातं। सुरुवातीला ही कढाई मलमलच्या पांढऱ्या कपड्यांवर तयार केली जायची। आता रेशम, शिफॉन, नेट यांसारख्या कपड्यांवर ही साडी तयार केली जाते। नंबर 8, खादी कॉटन। खादी कॉटन साड्यांची निर्मिती ही गुजरात तसेच पश्चिम बंगालमध्ये केली जाते। या साड्यांचा वापर प्रामुख्याने उन्हाळ्यात केला जातो। या साड्यांवर विविध प्रकारचे नक्षीकाम देखील असतं, तसेच ऑफिससाठी या साड्या सर्वोत्तम मानल्या जातात। तर मग तुमच्याकडे यांपैकी कोणती साडी आहे हे कमेंट करून कळवायला विसरू नका आणि अशाच फॅशन टिप्स जाणून घेण्यासाठी ओनली मानिनी जरूर सबस्क्राईब करा।